नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे राज ठाकरेंच्या संदर्भातली. भाजपला पाठिंबा हा केवळ लोकसभेपुरता होता, विधानसभेबाबत आपण बोललोच नव्हतो. भाजपसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी हे उत्तर दिलंय. विधानसभा निवडणुकीत 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे. राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे. ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का. पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही. कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही नीट. लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण महायुतीत नेमकं काय झालं आपण लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण महायुतीत नेमकं काय झालं आपण नाही, काय झाल्याचा विषयच नव्हता. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. विधानसभेच्या निवडणुका आणि या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून हा माझा महाराष्ट्र दौरा सुरू झालेला आहे. साधारणपणे प्रत्येक मतदारसंघाची छानबीन केली जाईल, परिस्थितीचा आढावा घेतला जाईल आणि मग त्याच्यानंतर पुढे किती जागा लढवायच्या आणि काय लढवायच्या सर्वसाधारणपणे आम्ही एक 250 ते 250 जागा पक्ष लढवणार. हे काय पहिल्यांदा होत नाही. ह्याच्या अगोदर